अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक. जमिनींना कवडी मोलाचा भाव दिल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप. अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांच्या अतिमहत्त्वाच्या आणि किमती जमिनींना भूसंपादन अधिकाऱ्यांनी अत्यंत कमी भाव देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत या फसवणुकीच्या निषेधार्थ अलिबाग वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जीतेंगे अशा सरकारविरोधी गगनभेदी घोषणा देत अलिबाग शहर शेतकऱ्यांनी दणाणून सोडलं. या मोर्चात उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार महेश नाईक, सचिव रवींद्र कासूकर, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, वसंत मोहिते, संतोष पवार, उपाध्यक्ष राजाराम जोशी, उपाध्यक्ष रमण कासकर, उपाध्यक्ष नामदेव मढवी, उद्योजक अरुण नाईक, चिरनेर अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष कडू, सदस्य सिकंदर जोशी, विजय म्हात्रे तसंच विविध पदाधिकारी आणि हजारो शेतकरी उपस्थित होते. अलिबाग एसटी डेपोतून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर त्याचं रूपांतर सभेत झालं. अलिबाग वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवली होती. यावेळी त्यांनी उरणमधील जमिनींचा वाढता भाव पाहून भाव देण्याची मागणी केली होती.
तसंच पुनर्वसन आणि शासनाच्या इतर सोयी सवलतींची लेखी मागणी केली होती. JNPT, ONGC, BPCL सारखे प्रकल्प उरणमध्ये आहेत, तर तिसरी मुंबई देखील इथेच होऊ पाहतीये. हाकेच्या अंतरावर विमानतळ, तर अटल सेतूमुळे मुंबई 20 मिनिटांच्या अंतरावर आली आहे. इतकी महत्त्वपूर्ण असलेली येथील शेतकऱ्यांची जमीन विकास कामासाठी घेताना, या जमिनीचं मूल्य ठरवताना शासन शेतकऱ्यांचा पुढील भविष्याचा जराही विचार न करता शेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांना तोंडघाशी पाडण्याचा डाव खेळत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नवल्यांच्यावर अनेक बैठका आमच्या सुरुवातीला पण झाल्या. त्याच्यामध्ये त्यांचा भाव येत होता. आम्ही एकच सांगितलं का तुम्ही काय रेफर केला पाहिजे. तर चिरल्यामधल्या जमिनीला, दासीच्या जमिनीला आम्ही 23 लाख रुपये गुंठा दिलाय. ज्या जागेवर दिलाय त्याचीच जमीन तुम्ही जर घेत असाल तर त्याच्यापेक्षा कमी आम्ही भाव का घेणार. जो का UPA मध्ये सरकारमध्ये निर्णय झाला होता, सोनियाजी गांधीने आग्रह धरला होता त्या भूसंपादन कायद्यामध्ये काय जो बाजार भाव चालला असेल त्याच्यापेक्षा 4 पट द्या. त्याच्यामध्ये जी मागणी आहे, तर आता शिडकोचा रेट काढा. तो जर रेट काढला तर आपल्याला 2 कोटी रुपये गुंठ्याला त्यांनी दिलं पाहिजे. आता MTHL झाल्यानंतर आता नवी मुंबई नाही, मुंबईचे भाव आपल्याकडे येतात. मुंबईमध्ये आता 7 आणि 8 कोटी रुपये गुंठा झाला असेल तर त्याच्या बरोबर कंपॅरिझन आपले आहे. आणि म्हणून मागणी रास्त आहे, पण त्याच्या वाटाघाटी केल्या जातात. ते नवले काय करतात, नवलेंची आता स्टोरी सगळी इन्स्टाईट सांगितली. नवलेंचा माझा नवलेंवर फारच राग होता, कारण ते प्रांत असताना बऱ्याचशा उलट्या सुलट्या गोष्टी केल्या. तेच त्यावेळेला सुद्धा ते चर्चेमध्ये तेच होते. त्यांची बदली झाली तर बदली केली तर पुन्हा आमचे बाळासाहेब थोरात होते, मला वाटतं महसूल मंत्री. नवले साहेबांनी मला सांगितलं जिल्हाध्यक्षात पत्र द्या, पण तुम्हाला पत्र देणार नाही. आता काय त्यांचा साठालोटा होता, काँग्रेसवालेच आमचे आहेत, ते काँग्रेसच्या अध्यक्षाला विचारून अपॉइंटमेंट करत नाही, तर त्याची पुन्हा अपॉइंटमेंट पुढे झाली तर तुमच्या उरावर त्याला आणून बसवला. आणि आज नवल्यांची ही जी नाटकं चालली ती आपण मोडून काढली पाहिजे. शेतकऱ्यांची ताकद आपण दाखवली पाहिजे. आम्ही लढलो, आम्ही मिळवलं. MTHLच्या बाबतीत असं झालं, आम्हाला त्यांनी सांगितलं MTHLला जर जमीन घ्यायची असेल तर 58 हेक्टर जमीन द्यायची होती. पूर्वीची 70% जमीन सिडकोने पहिल्यांदा भूसंपन्न केलेली होती. त्याच्यामुळे ती आमच्यामध्ये शिवाजीनगर गव्हाणपासून कोपरपासून जमीन पूर्वीचीच भूसंपादन होती. राहिले जमीन शेलगर, जाचे आणि चिर्लेमधली होती. आम्ही डायलॉग सुरू केला. आम्ही सांगितलं भाटियांना का आम्हाला एअरपोर्टचा भाव पाहिजे, आम्हाला 22.5% पॅकेज पाहिजे. एकला एक तुम्ही फक्त 3.5 भूखंड देताय, आम्हाला 6.5 मिळाले पाहिजेत. भाटिया साहेबांनी सांगितलं मिळणार नाही, हा एअरपोर्टसाठी एक्सक्लुझिव्ह असेंब्लीचा निर्णय आहे. काय सांगितलं तर महाराष्ट्र विधानसभेनं हा पारित केलेला कायदा आहे, तुम्हाला मिळणार नाही तर MTHL होऊ देणार नाही. आता दणकून त्यांना दम दिला. पृथ्वीराज चव्हाणांना सुद्धा हे सांगितलं. ते CM होते, त्यांना हात धरून सांगितला. तर एकच आहोत ना आम्ही, एका बाजूला एकमेकाच्या नातेवाईक आहोत ना. आमच्या गावांमध्ये 1 किलोमीटरचं अंतर नाही आहे. जर तुम्ही उलवा आणि वहालमध्ये जर त्यांना 22.5% पॅकेज देता तर त्याच्या बाजूची जी जमीन आहे त्याला तुम्ही का देणार नाही. लोक लागले आणि जो विश्वासाचा झेंडा आहे, तो तुम्ही पाटलांचा झेंडा आहे, तो रक्ताचा रक्तरंजित झेंडा आहे, तो आपण हातात घेतला. त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. सर्वप्रथम बापाजी साहेबांना अभिवादन करतो. जे पंचहुतात्मे झाले 1984च्या शौर्यशाली गौरवशाली लढ्यामधील त्यांना अभिवादन करतो. आणि आपण त्यांच्या वारस आहोत. जो आज मोर्चा निघालाय, ज्या भागातून तुम्ही आलेत, या भागातील तुमच्या सर्व जे तुमचे पूर्वज होते, आजोबा असतील, आजी असतील आणि तुमचे वडील असतील, यांचा सर्वांचा त्या 84च्या आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय भाग होता. आणि त्याच्यामुळे आपला 12.5%चा जो कायदा झाला तो जमिनीचा परतावा मिळाला. तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि म्हणून आज नवी मुंबईच्या प्रकल्पांना सर्वात चांगला असा न्याय मिळाला. मी तुम्हाला एकच सांगेल, गेली 25-30 वर्ष लढतो. 1984 आंदोलन फायरिंग झाली, त्याच्यामध्ये होतो मी. आम्ही 12वीला होतो, तेव्हापासून आंदोलनामध्ये आहोत. 3 गोष्टी आहेत संतोष. तर जो तुम्ही आता भाव लिहिलाय, जो आपण नॅशनल हायवेला आम्ही 23 लाख ते 44 ते 50 लाखापर्यंत गुंठा दिला गेला, याच्यासाठी आमच्या 5 वर्ष बैठका चालू होत्या. आम्हाला सुद्धा त्या प्रांताने शितोले साहेब होते, 3 लाखाचा भाव ठरवला, 5 लाखाचा. अगदी संजय भाटिया सर्वात आधी कठीण असा त्यावेळेला शिडकोचा MD होता. तर त्यांना सांगितलं आमची मागणी 50 लाखाची आहे. ते बोललं मग आम्हाला शिडको बंद करावी लागेल, हा भाव तुम्ही मागितला. परंतु त्यासाठी लढलो आम्ही. दिल्लीपर्यंत गेलो. नॅशनल हायवेचा प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये शितोले साहेबांनी चांगले सहकार्य केला आणि म्हणून आपल्याला 23 लाख ते 45 ते 50 लाखापर्यंत गुंठ्याला आम्ही जवळजवळ 350 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाटले. त्याच्याबरोबर अजून एक आमची संघटना केली, कारण आपल्या संघटना लढत लोक असतात. तेव्हा आम्ही कोर्टात जातो. तुम्ही 23 लाख ते 40 लाख घेतला, आम्ही 50 लाख ते 1 कोटी घेतो.
अनेक वकिलांच्या माध्यमातून आमच्यातले काही संघटनेचे लोक फुटले, ते कोर्टात गेले. नंतर कोर्टात त्यांनी मान्य केला की हा जो भाव दिलाय तो चांगला दिलाय, कारण तोपर्यंत आमचे 100 कोटी वाटून झाले होते. आता मी साधा हा 10 वर्षापूर्वीचा भाव आहे. अशोक चव्हाणांचा त्यावेळेला मला फोन आला तर तुम्ही फेसबुक आणि याच्या माध्यमातून हायेस्ट, मी असं लिहिलं की भारतामध्ये सर्वात जास्त रेडी रेकमेचा दर आमच्याकडे 50,000 आहे, 7,000 आहे, पण तो आम्ही 23 लाख जो गुंठ्याला जमिनीला भाव मिळवला. 9 कोटी ते 25 कोटी हा तेव्हा सर्वात हायेस्ट असा देशामध्ये भाव होता. अशोक चव्हाणांचा फोन आला. चव्हाण साहेबांनी पुन्हा गडकरींच्यावर मिटिंग घेतली तर नॅशनल हायवेला तुम्ही एनपीटीच्या एवढे पैसे दिलेत, मग आमच्या भागातून नॅशनल हायवेचा नाही तर त्याला जमिनीला भाव तर मिळाला पाहिजे. म्हणजे हा याचा फॉलोअप सर्व या देशातील लोकांनी नंतर हा आम्ही जो भाव मिळवला त्याच्यासाठी त्याच्यामध्ये लढले आणि त्याच्यामध्ये भाव वाढून मिळाला. तुमची मागणी रास्त आहे. रास्त म्हणजे आज सिडको 1 ते 1.5 कोटी रुपये गुंठ्यानी जमीन विकते तुमच्या बाजूला. बाजूला म्हणजे किती? 1 किलोमीटर 2 किलोमीटर. उलवे रोड जो आहे तो आपल्यापासून किती आहे? 1 किलोमीटर अंतरावर असेल, 1.5 किलोमीटर असेल. पाम बीच तर त्याच्यापेक्षा म्हणजे तो पुढे आहे. तो पाम बीच आणि याच्यामध्ये 6 आणि 7 प्रोजेक्ट तो विकसित झालेला आहे. हा विकसनशील आहे. म्हणजे तुम्हाला काही दिलं तरी चालेल, पण आम्हाला प्रति गुंठा 50 लाख रुपये भाव मिळालाच पाहिजे, हे आमची आग्रही मान्य आहे. आणि ती द्यायलाच पाहिजे. ही घरे बाधित होतात, त्या घरांच्या किमती मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे विमानतळाला घरांच्या किमती दिल्या गेल्या त्याप्रमाणे तिप्पट भाव मिळाला पाहिजे. घराची जागा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या जमिनी संपादित होतात त्या सर्वे नंबरतून हिशा नंबरमधून जी जमीन जातो रस्ता त्याच्यामध्ये ज्या जमिनी शिल्लक राहत असेल 5 गुंठे 10 गुंठे त्या सरसकट जमिनी त्या संपादित कराव्या. कॉरिडॉरसाठी कुणाकडून ठेवू नये अशी आमची विनंती आहे.